सबस्क्राइब करा PMJ चॅनलला आणि बेल आयकॉन प्रेस करा नवनवीन रेसिपी सगळ्यात पहिले बघण्यासाठी। हॅलो फ्रेंड्स, PMJ's किचनमध्ये मी पूजा तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे। तुम्ही शेंगदाणा चटणी खाल्ली असेल, तिळाची, खोबऱ्याची, जवसाची चटणी खाल्ली असेल, पण आज आपण 1 ते 2 महिने टिकणारी खमंग, रुचकर, आरोग्यदायी कढीपत्त्याची चटणी बनवणार आहोत। सोबतच ही चटणी खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला काय फायदा होऊ शकतो याची संपूर्ण माहिती मी आज तुम्हाला सांगणार आहे। सर्वप्रथम आपण चटणीसाठी लागणारे साहित्य भाजून घेणार आहोत। इथे मी कढईमध्ये 1 टेबलस्पून तेल घेतले आहे। तेल चांगले गरम झाले की यामध्ये आपण 2 टेबलस्पून हरभरा डाळ घालून घेऊयात। हरभरा डाळीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते, त्यामुळेच मी ही डाळ इथे वापरली आहे। तुम्हाला जर ही डाळ वापरायची नसेल तर तुम्ही फुटाण्याची डाळ वापरलीत तरीही चालेल। ही डाळ कुरकुरीत होईपर्यंत म्हणजेच हलकासा लालसर रंग येईपर्यंत खरपूस भाजून घेतली आहे मी। ही डाळ खरपूस भाजल्यामुळे चटणीला फार छान टेस्ट येते। आता याला एका ताटात काढून घेऊयात आपण। यानंतर याच तेलामध्ये 3 टेबलस्पून कच्चे शेंगदाणे घालावे। हे शेंगदाणे आपल्याला खरपूस होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत। शेंगदाणे देखील आपल्या हाडांच्या मजबूतीसाठी चांगले असतात। हे प्रोटीनयुक्त शेंगदाणे खमंग असे भाजून झालेत। हे देखील एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। इथे आपण 3 टेबलस्पून शेंगदाणे वापरले आहेत, त्यामुळे आता आपण 3 टेबलस्पून पांढरे तीळ घेऊयात आणि त्याचबरोबर 3 टेबलस्पून जवस घेऊयात। जवस हे अळशी या नावाने सुद्धा ओळखले जातात। यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिडचं प्रमाण भरपूर असल्यामुळे हृदयासाठी आणि एकूणच उत्तम आरोग्यासाठी जवस खूपच फायदेशीर आहे। हे सर्व चांगलं भाजून घेऊयात। आणि हो, हाडांना बळकट बनवण्याचं काम तीळ करतात। इथे तीळ उडण्यास सुरुवात झाली आहे व याला हलकासा लालसर रंग आला आहे। जवस सुद्धा छान कुरकुरीत झाले आहे। हे सर्व ताटात काढून घेऊयात। यानंतर आपण 2 ते 3 टेबलस्पून सुकं खोबरं भाजून घेऊयात। हे खोबरं मी किसून घेतलं आहे। किसल्यामुळे हे खोबरं पटकन भाजलं देखील जाईल आणि मिक्सरला पटकन दळलं देखील जाईल। हे खोबरं मी इथे तेल न वापरता हलकासा बदामी रंग येईपर्यंत भाजून घेतला आहे। खोबऱ्याचं सेवन करणं आपल्या त्वचेसाठी, केसांसाठी सोबतच पोटाच्या विकारांसाठी खूप फायदेशीर असतं। आता आपण कढईमध्ये 1 टेबलस्पून तेल घालून घेऊयात। तेल चांगले गरम झाले की यामध्ये 1 टेबलस्पून जिरे आणि 1 टेबलस्पून बडीशोप घालूयात व हे थोड्या वेळ परतून घेऊयात। जिरे आणि बडीशोप आपल्या शरीराची पचनसंस्था सुधारण्यासाठी खूपच फायदेशीर आहेत आणि यामुळे चटणीला छान फ्लेवरही येतो। त्याचबरोबर यामध्ये आपण 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या घालूयात। या चटणीमध्ये लसूण घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे। हा लसूण हलकासा लालसर रंग येईपर्यंत परतून घेतला आहे आणि जिरे, बडीशोप छान असा सुगंध येईपर्यंत भाजून घेतले आहे। हे सुद्धा ताटात काढून घेऊयात। आता आपण भाजूयात कढीपत्ता। मी इथे 1 मोठा कप कढीपत्ता वापरला आहे।
हा कढीपत्ता स्वच्छ धुवून पुसून घेतला आहे. कढीपत्ता भाजत असताना गॅस फ्लेम कमीच ठेवा आणि छान असा कुरकुरीत होईपर्यंत भाजत राहा. कढीपत्त्याच्या सेवनामुळे सर्वात जास्त फायदा आपल्या केसांना होतो. सर्व प्रकारच्या केसांच्या समस्या दूर होतात. केस घनदाट बनतात. सोबतच कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते. जर तुम्हाला मधुमेहाचा त्रास असेल तर तो देखील बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये राहील. हृदयासाठी सुद्धा हा फायदेशीर आहे. तुम्ही गुगलला जर सर्च केलं तर याचे खूप सारे फायदे तुम्हाला नक्कीच कळतील. हा कढीपत्ता कुरकुरीत होईपर्यंत मी एकदम कमी गॅस फ्लेमवर भाजून घेतला आहे. याला अशा प्रकारे हाताच्या सहाय्याने चेक करू शकता तुम्ही. मस्त कुरकुरीत झाला आहे कढीपत्ता. हे सर्व साहित्य चांगलं थंड झालेलं आहे. आता लगेचच हे सर्व मिक्सरला दळून घेऊयात. त्याकरता मी एक मोठ्या आकाराचं मिक्सरचं भांडं घेतलं आहे. हे संपूर्ण साहित्य या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात. आता यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत. त्याचबरोबर 2 टेबलस्पून लाल तिखट आणि या चटणीला चटपटीत फ्लेवर येण्याकरता 1 टेबलस्पून आमचूर पावडर घालूयात. आमचूर पावडर नसेल तर चाट मसाला वापरू शकतात. हे संपूर्ण साहित्य मिक्सरच्या सहाय्याने बारीक करून घेऊयात. तर बघू शकतात तुम्ही या ठिकाणी मस्त मोकळी सुटसुटीत कढीपत्त्याची चटणी तयार झाली आहे. ही चटणी तुम्ही 1 ते 2 महिने स्टोअर करून ठेवू शकतात. ही कढीपत्त्याची चटणी तुम्ही जेवताना तोंडी लावू शकतात किंवा दह्यामध्ये टाकून सुद्धा खाऊ शकतात. तर ही खमंग रुचकर अशी 1 ते 2 महिने टिकणारी कढीपत्त्याची चटणी तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी PMJ चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.